UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीची बैठक लांबणीवर, काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे। साताऱ्यातील दरेगावात पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका नाहीत। मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात। संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, संजय शिरसाट यांचा दावा। गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार। शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याची सूत्रांची माहिती। गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता। भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही। गृहमंत्री पदावरून शिंदे गट आणि भाजपत रस्सीखेच। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। लवकरच अधिकृत घोषणा। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब। शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळावं, आमदार भरत गोगावलेंची मागणी। यावेळी मंत्री नक्की होणार, गोगावलेंना विश्वास। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवावर मल्लिकार्जुन खरगे नाराज। एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे निवडणुकीत पक्षाचं नुकसान झाल्याचं म्हणत पक्षांतर्गत टीकेवरून नाराजी व्यक्त। ईव्हीएम मशीन फॉर्मॅट न मारता फेरमतमोजणी करावी, बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची मागणी। मतमोजणी प्रक्रियेवर ठाकूरांचा आक्षेप। निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली। जगतापांकडून निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा, तर जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं। प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा 3रा दिवस। ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। शरद पवार सकाळी बाबा आढाव यांची भेट घेणार। वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा निर्णय अखेर रद्द। काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा प्रकार चुकीचा। प्रशासनाने काढलेल्या GR वरून फडणवीसांनी कान टोचले। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर। महाबळेश्वर लोणावळ्यापेक्षा पुण्यातील तापमान कमी। महाबळेश्वरमध्ये 10.5 तर पुण्यात 9.5 तापमानाची नोंद। मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार। 300 नव्या लोकलचं मुंबईकरांसाठी गिफ्ट। वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारणार। मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामांसाठी उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम आज रात्रकालीन ब्लॉक। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 1337 शिल्लक सैनिकांसाठी लॉटरी। अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। देशाचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यात 5.4% घसरला, तर विरुद्ध देशाचा सर्वाधिक विकास दर। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।